सध्या राज्यभर एकच नाव गाजते ते म्हणजे अभिजित दिपके. हे नाव कधीही कोणी पाहिलं नसेल. मात्र ज्या क्षणी कॉक्रोच पार्टीची स्थापना केली त्यानंतर मात्र कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अध्यक्ष कोण यानंतर महाराष्ट्रभर त्याची चर्चा झालेली आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर लाखोच्या संख्येमध्ये त्याचे फॉलोअर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 50 लाखाच्या वरती त्याचे फॉलोअर्स आहेत. तोच अभिजित दिपके हा जो आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पंढरपूर या भागामध्ये राहतो. आपण पाहू शकतो हेच त्याचे घर आहे. आणि आता जरी तो हिंगोलीचा राहणार असला मात्र या ठिकाणी तो अनेक वर्षापासून राहत होता. आणि आता जर सध्या आपण पाहिलं तर तो विदेशामध्ये असल्याचे देखील पाहायला मिळते. माझ्यासोबत इथे त्या मावशी आहेत. त्या मावशी देखील अनेक वर्षापासून इथे काम करतात. जवळपास 5 वर्षापासून त्या मावशीने इथं त्यांच्या घरी काम करताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो हे जे काही घर आहे हे अभिजित दिपके यांचं घर आहे. आणि मावशी काय सांगाल, तुम्ही कधीपासून ओळखता अभिजित दिपकेला? 5 वर्षापासून. अच्छा, काय काम करतो तुम्ही? फरशी, भांडे न कपडे. अच्छा, कसा स्वभाव होता त्याचा? लय भारी स्वभाव आहे अभिषेक. हो का? पण आता तिकडे गेलाय तर कधी फोन बिन येते का तुम्हाला? नाही मॅडमला येतो ना, मला नाही. रात्री फोन करतात ना तिकडे. त्याचे आई वडील इथे जाते का? अच्छा, त्यांचे आई वडील इथंच राहतात. अच्छा. काय बोलणं झालं का मावशी तुमच्या सोबत अशा? आता नाही, कालच बोलली मॅडम मला, भैया असं असं झालं म्हणे. संगीता मॅडम बरं झालं, काही नाही बोलली मॅडम. मग शिर्डीला जायला मॅडम. हो का? नक्कीच ह्या ज्या मावशी आहेत तर 5 वर्षापासून अभिजित दिपके यांच्या घरी काम करत असतात. आता हे जे मित्र आहेत हे अभिजित दिपके यांचे मित्र आहेत. अनेक वर्षापासून हे देखील यांच्या सोबती आहेत. काय सांगाल, तुमचा मित्र कॉक्रोच पार्टी स्थापन केली त्यानंतर मात्र पूर्ण जगभर आपल्याला पाहायचं की त्यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळते. हो, जे 4 दिवसापासून सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नाव वाजतंय. हालाकी आम्ही त्यांना सोशल मीडियावर दादांना पहिल्यापासूनच फॉलो करतो. पण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी हे व्हायरल झालं, 15.6 मिलियन लोकांनी त्यांना फॉलो केलं. युथ जनरेशन त्यांना फॉलो करते आणि जे काही त्यांचे प्रॉब्लेम तिथे शेअर केले जात आहे. पण जे डिफॉल्टली जे केलं जात आहे जसं सोशल मीडियावर त्यांना बॅन करणं, ते व्हायला नाही पाहिजे. त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे जनतानी किंवा सरकारने. पण असं नाही केलं पाहिजे कोणी पुढे जाते याला मागे ओढण्याचं काम नाही केलं पाहिजे. म्हणजे त्यांना रिस्पॉन्स चांगला केला पाहिजे. ट्विटरला बंद करण्यात, इंस्टाग्रामला असं काही होऊ नये. जे चालू आहे ते वाढत गेलं पाहिजे, कारण रिस्पॉन्स चांगला आहे. चुकीचं कोणतं काम होत नाही ना, तर ते सरकारला एक पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न करताय, चांगलीच गोष्ट आहे. कुठंतरी सरकारला या अभिजित दिपकेचं कधी भीती वाटते का, जर त्यांनी सोशल मीडियामध्ये जर एवढं फेमस आहे आणि जर खरंच पार्टी मध्ये जर एवढे लोक इन्व्हॉल्व्ह झाले आणि उद्या जर पार्टीने धुमाकूळ माचवला तर भीती वाटेल सरकार? एक पिक्चर आला होता बघा, गब्बर इज बॅक. त्याच्यामध्ये अक्षय कुमारचा जो रोल होता तो सरकारला तिथं जे करप्ट लोक आहे ते दाखवायचा. तसं एक भीती असेल कदाचित जे पॉलिटिशियन लोक आहेत त्यांच्या मनात की हजार मुलगा पुढे जाऊन मोठ झाला ते आपल्याला भीती तयार करू शकतो, राईट? तसं होऊ नये याच्याबद्दल भीती असेल होऊन ते त्यांना बाय डिफॉल्ट सोशल मीडियावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतील, नाही का? ते हे होऊ नये. याला चांगला रिस्पॉन्स भेटावा, राजकीय वळण भेटू नये फक्त. आणि हे युथ साठी जो मुवमेंट चालू आहे चांगल्या जोरदार लेवल अजून वाढावे आमची इच्छा आहे. त्याच्यातून आमचे प्रश्न सॉल्व्ह होतील. काय सांगा, कसा स्वभाव होता अभिजित दिपकेचा? नाही, स्वभाव खूप प्रेमळ होता आणि हुशार मुलगा होता. मागच्या दीपावलीच्या वेळेस आमची भेट झाली होती आणि एक मिनिट. स्वभाव खूप चांगला आहे. हा, काय वाटतं तुम्ही ज्या प्रकारे त्यांनी जी काही कॉक्रोच पार्टी स्थापन केलेली आहे त्याला ज्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय, पुढचं फ्युचर मध्ये त्याला काय भविष्य आहे? नाही, अतिशय भविष्य आहे त्यांना. आणि कारण का 4 दिवसात एवढे फॉलोअर म्हणल्यावर बीजेपीच्या पुढे गेलेले आहे आणि बीजेपीला टक्कर देणारी पार्टी आता युवा पार्टी म्हणून आता कॉक्रोच जनता पार्टी उद्यास येणार आहे. जसं तामिळनाडूमध्ये विजयचा शपथविधी झाला तसंच हा पण होऊ शकतो फ्युचर मध्ये. जर एखाद्या न्यायाधीशाने असं वक्तव्य नसतं केलं तर ही पार्टी उद्याच बी नसते आली. नाही, अगदी बरोबर आहे. जर न्यायाधीशाने जर जखमीवर मीठ चोळलं नसतं तर या गोष्टी घडल्या नसता. आणि तोच मनात राग धरून अभिजित दिपकेने आमच्या मित्राचा मुलगा येतो आणि त्यांनी ही पार्टी स्थापन केली. तर मला दुसरं हे म्हणायचं होतं की आता ज्या प्रकारे त्यांचे एक राजकीय अस्तित्व निर्माण होत आहे, काही राजकारणी त्याचे स्वागत देखील करते, मात्र काहीला त्याची भीती देखील वाटते. नाही, 100% त्यांचे आता सगळ्या जे इंस्टाग्राम असो या असो त्याच्यावर बॅन लावायचं काम आता भारतीय जनता पार्टी करत आहे. आता काही लोकांना आनंद आहे तर काही लोकांना दुःख पण आहे. आता सध्या तरी मला असं वाटतं की बीजेपीला खूप मोठा फटका बसणार आहे या पार्टीमुळे. हा, आणि अशामुळे ह्या गोष्टी बॅन होऊ शकत आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते अभिजितचे मित्र होते. अनेक वर्षापासून त्यांची ओळख आहे. मात्र अभिजित हा अत्यंत हुशार होता आणि अत्यंत टॅलेंटेड देखील आहे. मात्र यानंतर तो जे आहे तो अमेरिकेला गेलेला आहे. तिकडं
त्या ठिकाणी त्याचे काही उच्च शिक्षण घेत आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली, जर न्यायाधीशाने हे वक्तव्य केलं नसतं तर यदा कधी ही पार्टी उदयास देखील नाही आली. मात्र या पार्टीमुळे चांगल्या पार्टीने कुठेतरी धक्का बसत असल्याचे देखील पाहायला मिळतो. त्याचमुळं त्यांचे जे काही सोशल मीडियाचे जे काही अकाउंट आहेत ते देखील बॅन करण्याच्या मार्गावर आता सरकार असल्याचं बोलले जाते आणि याचा नक्कीच धाक सत्ताधाऱ्यांना असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, एलएस मराठी, छत्रपती संभाजीनगर.